हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इव्हनिंगचे 7 वाजलेले आहेत. सगळी कामं आवरलेली आहेत. म्हणजे यावेळेचं आपलं झाडणं, भांडे क्लीन करणं, चहा वगैरे फ्रेश होऊन देवाला दिवा लावणं हे सगळं आवरलं आणि पटकन मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज थोडंसं लवकरच लागलेली आहे कारण मला आज एक रेसिपी शेअर करायची आहे तुमच्याशी. म्हणजे वटाणा आणि बटाटा मिक्स भाजी खूप छान बनते. आणि तसं तर आता वटाणे खूप छान येत आहेत मार्केटमध्ये, एकदम ताजे ताजे फ्रेश आणा बनवा, खूप छान टेस्टी बनून तयार होते. आणि दिनेश येईल तोपर्यंत, जोपर्यंत आपण हे सगळं तयारी करतो तोपर्यंत, कारण तयारीलाच वेळ लागतो, भाजी बनवाय काही वेळ लागत नाही. एक वेळा तयारी झाली की झालं, भाजी बनलेलीच आहे असं समजायचं. तर इकडे मी बटाटे घेतलेले आहेत 4-5, म्हणजे छोटे छोटे साईजमध्ये आहे ते. तर अगोदर मी साला काढून घेत आहे पूर्णपणे आणि याचे उभे कट करून घेणार आहे. आणि टोमॅटो, आलं ही आपल्याला या भाजीत लागणार आहे, तर ते आणायला मी दीपकला पाठवलेलं आहे. आलं संपत्र खूप दिवस झालं, दीपकला किती वेळा म्हणलं की घेऊन ये, पण येत्या वेळेस त्याची आठवणच जाते असं होत आहे. मग आज म्हणलं घेऊनच आहे, म्हणजे भाजीला लागणार आहे. तर दीपक गेलेले मार्केटला. टोमॅटो, आलं, आणखीन काय काय लागणार आहे सगळं मी लिस्टच बनवून दिली, कारण मुलं बाहेर गेल्यानंतर विसरतात, त्यांना कोणीतरी मित्र घडतात किंवा कुठंतरी बोलण्यामध्ये गुंतून जातात, ते आठवण राहत नाही. तसंच येतो घरी, मग परत जमलं तरी जाणार नाही. म्हणून म्हणलं लिस्ट बनवून दिली, सगळं वाचून घेऊ नये, काही विसरून येऊ नको म्हणलेले, म्हणजे परत तो जाणार नाही. तर असं दीपक येईल तोपर्यंत मी बटाटे इकडे चिलून घेतलेले आहेत आणि उभे कट करून मी पाण्यात टाकत आहे, म्हणजे याचा कलर चेंज होणार नाही. तोपर्यंत दीपक येईल, मग बाकीची तयारी करणार आहे. म्हणजे टोमॅटो, आलं, वटाणा हे सगळं लागणार आहे. आणि तोपर्यंत आमचे छोटे राजकुमारी आलेले आहेत, तर दोघांची चर्चाही चालू आहे. म्हणजे दीपक बेळगावला गेलेला होता, 2 दिवस घरी नव्हता, 2-3 दिवस, त्यामुळे दिनेशला करमतच नव्हतं. असलं तर दोघांचं जमत नाही आणि नसलं तर करमत नाही, असा प्रकार आहे यांचा. तर असं त्यांची चर्चा चालू आहे. तोपर्यंत मी पटकन तयारी करून घेते. तर इकडे वटाण्याच्या शेंगाही सोलून घ्यायच्या आहेत. तर दीपक आणि दिनेश दोघंही म्हणत होते, मम्मी आम्ही दोघंजण वटाण्याच्या शेंगा सोलून देऊ तुला, तोपर्यंत तू बाकीची तयारी कर. म्हणजे त्या दोघांना आता भूक लागलेली आहे आणि थोडासा लेट झालेलाच आहे, म्हणजे मार्केटहून काही आणायचं होतं, नंतर घरी जे आहे त्याची तयारी मी करत होते, तर थोडासा लेट झालाच. असो, इकडे बटाटे मी उभे कट करून पाण्यात टाकलेले होते. आता कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि त्यामध्ये जे पाण्यातले बटाटे काढून पाण्यातले काय बोलते ना घाई गडबडीमध्ये, बटाटे काढून तेलात टाकलेले आहेत आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. तोपर्यंत दोघं भाऊ वटाण्याच्या शेंगा सोलून देतील, तोपर्यंत बटाटे फ्राय होतील. तर कमी गॅसवर मी तिकडेही माझं लक्ष आहे, परतत आहे. म्हणजे एक 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवर तेलामध्ये बटाटे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत, मऊ होईपर्यंत. तोपर्यंत इथं बटाणे सोलून दिले दीपक दिनेश. नंतर आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं करायचं नाही, एकदम पेस्ट बनवायची नाही याची. थोडंफार 1-2 भाग यामध्ये झाले तरी पण छान होतं ते. तर अशा पद्धतीने मी केलेलं आहे. 1-2 यामध्ये सावधी वटाणे दिसत आहेत. तर असंच मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. तोपर्यंत बघू शकता बटाटे छान फ्राय झालेले, तर ताटात काढून घेऊ. आणि याच कढईमध्ये आपल्याला हे वटाणे आहेत ना, ते पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा बाहेर जेवण करायला जातो ना, त्यावेळेस बाहेरच्या भाज्या आपल्याला खूप छान लागतात, टेस्टी, कारण त्यामध्ये खूप सारे मसाले जे आहेत ना ते असतात आणि परत ते व्यवस्थित मसाला भाजला जातो, म्हणजे एक वेगळा टेस्ट असतो त्यामध्ये. आपण घरामध्ये थोडीशी घाईगडबड करतो, मसाले व्यवस्थित भाजत नाही, त्यामुळेही थोड्याशा भाजीला तितका टेस्ट येत नाही जसं हॉटेलमध्ये येतो तशा प्रकारे. तर जे हे असतं ना प्रोसेसिंग मसाल्यामध्येच असतो, मसाला व्यवस्थित भाजला की भाजी आपली टेस्टीच बनते. तर जे उरलेलं तेल होतं त्याचमध्ये मी वटाणे जे वाटलेले आपलं होतं वाटण केलेलं ते टाकायचं आहे, परतून घेत आहे. तिकडे माझं लक्ष आहे, म्हणजे थोडा वेळ 2 ते 3 मिनिट आपल्याला एक सलग यामध्ये परतत राहायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मी चटणीची तयारी करत आहे. तर बघू शकता हे वटाणे जे आहेत ना ते व्यवस्थित भाजले, थोडंफार खाली चिटकलेलं आहे, सगळं मी काढून घेतलं ताटामध्ये. आणि इकडे मिक्सरमध्ये चटणी बनवण्यासाठी काय घेतलेली, तर हिरवी मिरची घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या. आपल्याला आणखीन तिखट आवडत असले तर आणखीन 4-5 मिरच्या घेऊ शकता. आणि ह्या मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून मी फक्त 2 ते 3 घेतलेल्या आहेत. नंतर आलं, थोडंसं आलं आपल्याला अशा पद्धतीने तुकडे बनवून घ्यायचं आहे. कोथिंबीर घेतलेली 1 वाटी, म्हणजे पूर्ण 1 चुडी कोथिंबीर आणलेली होती, त्यामधलं मी पूर्ण अर्ध घेतलेलं आहे. आणि मिरच्या अशा पद्धतीने तुकडे बनवून मी टाकलेले आहेत. तर आता याची चटणी आपल्याला एक मिक्सरला बारीक फिरवून घ्यायची आहे. आणि यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेलं आहे मी. आणि हे जी काळी मिरी आहेत ना, ते 1 7-8 काळी मिरी आपल्याला टाकायचं आहे, मस्त टेस्ट येतो. आणि एकदम बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. अगोदर मी असंच वाटलं, थोडंफार मोठं राहिलेलं होतं. नंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे, एकदम पेस्ट बनवायची याची. खूप छान ही भाजी बनवून तयार होते, जसं हॉटेलमध्ये भेटते ना तशाच प्रकारे बनवून तयार होते. तर इथं दीपकच वाटण करून देत आहे, कारण आता दोघांनाही भूक लागलेली आहे. थोडीफार माझी मदत करताय, जसं वटाण्याच्या शेंगा सोलणं, नंतर चटणी वगैरे वाटून देणं, हे सगळं दोघांचं काम चालू आहे इकडं. आणि मी इकडं थोडंफार माझंही काम चालू आहे, म्हणजे थोडंसं लवकर भाजी बनेल. भाजी एक वेळा बनलं की भाकरी बनवायला वेळ लागत नाही आपल्याला. आणि तसं तर बघा, ही जी भाजी मी बनवत आहे ही भातासोबत खूप छान बनते, तरी पण मी भाकरी बनवणार आहे, बिना भाकरीचं कुणाचं पोट भरत नाही.
तर असं इकडे कढईमध्ये मी म्हणजे सगळी तयारी केलेली आहे. आता भाजीला आपल्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा इथं जिरं टाकलेलं आहे, नंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे, अर्धा चमचा सोप टाकलेले आहे. छान चटकल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 तेजपत्ता टाकायचा आहे आणि 2 ते 3 लाल मिरची तुकडे टाकायचे, फ्राय करून घ्यायचा आहे. नंतर 2 टोमॅटो आपल्याला थोडंसं मोठ्या मोठ्या आकारामध्येच कट करून टाकायचं आहे, म्हणजे टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर टोमॅटो परतून घेतल्यानंतर मी यामध्ये 1 ते 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊ आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे. नंतर मी ते 1 चमचा सुहाना मसाला टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकू. मीठ टाकल्यानंतर जे टोमॅटो आहेत ना खूप लवकर मऊ होतात, म्हणजे छान चटणी म्हणजे मसाला बनवत आहे ना थोडंसं लवकरच बनून तयार होतो. तर छान परतून घेऊ आणि झाकून आपल्याला कमी गॅसवर ठेवायचं आहे. पण त्या अगोदरची चटणी आपण तयार केलेली आहे तेही यामध्येच टाकायचं आहे. तर थोडा वेळ टोमॅटो मी असंच परतून घेतलेला आहे. आता यामध्ये टाकूया चटणी. तर ही जी चटणी वाटलेली आहे आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं हे सगळी चटणी यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अगोदर. नंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं, जे आपण मिक्सरचं भांडं आहे ना त्याला चटणी लागलेली आहे ते धुवून यामध्ये टाकायचे आहे. तर अगोदर असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त टेस्ट येतो या भाजीला अशा पद्धतीनं बनवल्यानंतर. अगोदरच आपण पाणी वगैरे टाकलो तर तितका टेस्ट येणार नाही. जे प्रोसेसिंग आहे मसाल्यामध्ये, मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे भाजीला. आता हे जे मिक्सरचं भांडं आहे यामध्ये थोडीफार चटणी आहे, तर थोडंसं पाणी टाकलं वाटीभर मी आणि ते पाणी यामध्ये आपल्याला ओतायचं आहे आणि छान मिक्स करू आणि थोडा वेळ झाकून ठेवायचा. 1-5 मिनिट झाकून ठेवलं तर व्यवस्थित हा मसाला बनून तयार होईल. खूप छान टेस्टी भाजी बनून तयार होईल. छान मिक्स केलेला आहे. तोपर्यंत मी कुकरला भात लावते, म्हणजे तोपर्यंत मसालाही तयार होईल. कारण जेव्हा कमी वेळात आपल्याला स्वयंपाक बनवायचा असतो ना त्या वेळेमध्ये ना थोडीशी धावपळीची कामं आपल्याला करावी लागते, म्हणजे तिकडंही इकडे दोन्हीकडे आपलं लक्ष असलं ना पूर्ण स्वयंपाक अगदी अर्ध्या तासामध्ये बनून तयार होतो. आपण किती युनिक रेसिपी बनवा किंवा काही बनवा. तर मसाला थोडा वेळ शिजलेला आहे, छान मी मिक्स करून घेतलेला आहे. नंतर जी वाटाणा भाजलेला होता ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत दीपक इकडे भाजी जे आणलेला होता मार्केटमधनं, टोमॅटो, आलं हे सगळं डब्यात भरून ठेवत आहे. धुवलेलं वगैरे नाही आहे, धुवायला मुलांना जमत नाही, मी नंतर धुणार आहे. म्हणत होता मम्मी हे सगळं मी काढून ठेवणार आहे, आता नको म्हणत तर त्याचा मन मोडणार आहे. तर म्हणलं तुला जे करायचे आहे ते कर बाबा तोपर्यंत, कारण भुकी लागलेली आहे मुलांना. तर म्हणलं कुठल्या तरी कामात बिझी ठेवावं त्यांना. तर सगळं भाज्या वगैरे भरून ठेवत होता तो. तर असं मी उद्याच्याला सगळं काढून स्वच्छ धुवून मग परत ठेवणार आहे हाडकून वगैरे. तर इकडं हे जे आपण वाटाणा वगैरे टाकलं, मिक्स केलं, मी थोडा वेळ शिजवून घेतलं. नंतर मी गरम पाणी टाकलेलं, यामध्ये गार पाणी टाकायचं नाही, गरम पाणी टाकलेले ग्लासवर, छान मिक्स केलेलं, म्हणजे थोडीशी रसाच भाजी असते. हे खूप छान टेस्टी बनून तयार होते, कधी नक्की बनवा. आणि नंतर मी यामध्ये जे बटाटे वगैरे फ्राय केलेले ते टाकायचे आहेत, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. बघू शकता एकदम मस्त अशी कलरफुल भाजी बनून तयार झालेली आहे. खाण्यासाठी तितकीच टेस्टी बनते. कधी अचानक पाहुणे आले किंवा आपल्याला काहीतरी युनिक खायचं असलं तर नक्की भाजी बनवा, खूप छान बनते. आणि कशी बनली मलाही सांगा. तर भाजी बनून तयार झालेली आहे. आता पटकन चपाती बनवून घेऊ आणि दीपक दिनेशला अगोदर जेवायला बनणार आहे. गरम चपाती, भाजी, भात आणि भाकरी मी नंतर बनवणार आहे, कारण आता ही चपाती वगैरे खाणार आहे त्यांच्यासाठी, तर भाकरीच बनवावं लागतं मला. आणि तुम्ही विचारता की बाबा कधी येणार, तर बाबा लवकर येतील, म्हणजे वेळा अमावस्या होती, वेळा अमावस्यानंतर बाबा येणार होते, तर 1-2 दिवसात घरी येतील. तर चपात्या बनवून घेतलेल्या आहेत. आता दीपक दिनेशला जेवायला वाढत आहे. भात वगैरे नंतर वाढणार आहे, कारण भात ना नंतरच घेतात. आता सगळेजण तसेच आहेत, जसं पप्पा आहेत तसेच मुलं आहेत. त्यांनाही ना एकत्र भाजी, भात, म्हणजे भाकर असं वाढलं ना नको म्हणतात. ते अगोदर म्हणतात भाकर खाणारे भाकर आणि भाजीच दे, भात वाढू नको. ताट भरून वाढले त्यांना आवडत नाही. आणि दोघं हेही तसेच आहेत भाऊ. तर म्हणलं अगोदर भाजी आणि चपाती देणार आहे, भात नंतर वाढणार आहे. तर इकडे बघू शकता एकदम मस्त अशी भाजी बनून तयार झालेली आहे. तर वाढलेले दोघांनाही भूकी लागलेली आहे, आता रावीन आणि मलाही भूक लागलेली आहे. तर आता हे आल्यानंतर जेवण करू. तोपर्यंत पसारा आवडते, किचनमध्ये खूप पसारा झालेला आहे हे भाजी बनवण्याच्या नादात. अगोदर विचार नव्हता, नंतर अचानकच विचार आला की ही भाजी बनवावी आणि मग पसारा जिथल्या तिथंच राहिलेला आहे ते आवरायचं आहे. असो, अगोदर हे दोघंजण जेवण करतील, आता भाकरी बनवून घेते, मग मी भांडी वगैरे क्लीन करून घेणार आहे, कारण रात्री खूप लेट होतो मला. आल्यानंतर मग जेवण करा, मग तितके भांडे घासा, यामध्ये खूप लेट होतो. तर दोघंजण जेवत आहेत. ताक पण दिलेले आहे, रात्रीचं ताक पिऊनही चांगलं नसतं, तरी पण दीपकला ताक प्यायला आवडतं म्हणून मी दिलेलं आहे. दिनेशला काही दिलं नाही आणि हा याचाच पसारा आवडत होता. असो, ही सकाळची वेळ आहे आणि मी करत आहे देवपूजा, म्हणजे जी मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहेत माझी. आज मी कुठलंच काही शेअर केलेलं नाही, कारण आज मला जायचं आहे गावाकडे, थोडीशी घाईगडबड आहे. तर मला अगोदर देवपूजा करावी. स्वयंपाक झालेला आहे, भाजी, भात, चपाती हे सगळं बनलेलं आहे. दिनेश कॉलेजला गेलेले, दिनेशला सुट्टी नाही आहे, त्याचा जीव खालीवरी होत होता गावाकडे येण्यासाठी. म्हणत होता मम्मी मी गावाकडे येणार आहे. तर म्हणलं जसं कॉलेजमधून आता इकडं जी एस टी येते, म्हणजे जी व्हॅन आहेत ना तिकडं गावाकडची आहे, जी डायमंड
गव्हर्नमेंट कॉलेज आहे, शाळा आहे, सगळं आहे तिथं. मग सोनारमधले खूप सारे मुलं आहेत, तिकडे व्हॅन येते. तर म्हटलं तिकडच्या व्हॅनला तू ये, म्हणजे गावाकडेच उतरशील, कमलनगरच्या येऊ नको, म्हणजे आज जाणार आहे मी. आणि त्याचं जीव खालीवरी होतं, तर कॉलेजलाही जायचं मन नव्हतं त्याचं, कारण गावाकडे यायचं मन होतं त्यामुळे. तर म्हटलं तिकडंच उतर. तर त्याचे कपडे वगैरे घेऊन जाणार आहे तिकडंच. दिनेश तिकडंच येईल आणि दीपक आणि मी जाणार आहोत. यांनाही चला म्हणत आहे, पण हे गॅरेज बंद करून येणार नाहीत. आणि म्हणत आहे उद्या वेळ अमावस्या आहे, तर उद्या येतील हे. तर तरी पण बघूया, उद्या गुरुवार पण आहे. आणि एक झालेलं आहे की गुरुवारची पूजा जी आहे ना आपली मार्गशीर्ष जी पूजा करतो आपण लक्ष्मीची, तर ते आहे उद्या शेवटचा गुरुवार. तर 5वी पूजा मला आता करायला जमणार नाही, कारण मी आजच गावाकडे जात आहे. आज बुधवार आहे, उद्या गुरुवार आहे. मग येणं जाणंही जमणार नाही, पूजा करणंही जमणार नाही, कारण तिथेही खूप सारी कामं आहेत. भजी वगैरे बनवण्यामध्येच वेळ जाणार आहे. तर तेच विचार करत आहे की पुढच्या गुरुवारी करूया, कारण आता हे गुरुवार तर राहिलेला आहे आपला. कारण कसं आहे ना, आता तिकडे जावं लागतं, एका दिवसात आलेले आहेत वेळ अमावस्या आणि गुरुवार. तर कुठला आवरावं, वर्षाला एक वेळा येळा अमावस्या येते. आणि पूजाला म्हणलं की तू सगळं आवर, मी नंतर येते पूजा वगैरे करून, तेही जमणार नाही. तिचा 10 वेळा फोन आलेला आहे की तू अगोदर येऊन तुझं तू कर, मी काहीच करणार नाही, फक्त भाकरी बनवते मी. आणि थोडंसं जास्त प्रमाणातही बनवायचं असतं, तिला जमणारही नाही, त्यामुळे मला जावंच लागेल. तर सगळी कामं आवरलेली, चपाती वगैरे बनवली, दीपकला जेवायला वाढलेला आहे आणि यांच्यासाठी भाकरी बनवल्या, म्हणजे पूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे. हे आलेले आहेत आणि बाहेर आळं करत आहेत मोगऱ्याच्या झाडाला, म्हणजे पाणी राहत नव्हतं तिथं. आणि फुलं पण लागणार, इथून फुलं लागायला स्टार्ट होतात, म्हणजे गरमी जसं सुरू झाली तसं मोगऱ्याला फुलं लागतात. तर थोडंसं आळं केलेलं आहे आणि इथं माती घालत आहे, म्हणजे खूप सारी दगडं आहेत, त्यामुळे पाणी राहत नाही. तर दीपक इकडं माती वगैरे टाकत आहे. तोपर्यंत मी सगळी माझी कामं आवरली, ताक वगैरे करून घेतलेला आहे, यांना जेवायला वाढलेला आहे. आता बाकीच्या आवरावर काय आहे, तर बघा खूप पसारा आपल्याला जे असतो ना ते आवरायचं असतो आणि आपण दिवसभर तेच करतो. पण कुठं तर जाणं येणं, तर 2 दिवसाचं काम अगोदरच करावं लागतं आपलं, तसा प्रकार आहे. तर दीपक जी माती वगैरे घालायचं होतं ते काम झालं, नंतर त्याची आंघोळ झालेली, म्हणजे आज उलटं झालं त्याचं. जेवण अगोदर झालं नंतर, कारण कामं होती त्याची, ते आळे वगैरे करत होता, पाठीमागंही पुदिना वगैरे लावले, तिकडं वाट करून देत होता पाणी जाण्यासाठी, ती सगळी कामं करत होता तो, त्यामुळे थोडंसं लेट झालं त्याला. तर असं तोपर्यंत मी कपडे वगैरे धुलेले, तर फक्त दीपकचेच कपडे राहिले, तर असं मी बकेटात भरून ठेवलेले आहेत. आता उद्या काही मी राहणारच नाही. आता बघूया परवाच्या दिवशी, म्हणजे कसं आहे बेळगावला गेलेला होता, तीही कपडे राहिलेले, दीपकचे एक बकेट भरून ठेवलं. आणि आभाळ खूप आलेलं आहे, आज कपडे धुलं तर वाळणारही नाहीत आणि घर भरून आतमध्ये आणून घालावं लागतं, बाहेर घालण्यासाठी मीही राहणार नाही काढण्यासाठी. त्यामुळे म्हणलं कपडे धुवायचं राहू दे, एक बकेट केलेलं आहे. जी कपडे धुवायचे असतात ना ते एक बकेटात घालून ठेवते मी, ज्यावेळेस मला वेळ भरतो त्यावेळेस धुवते. तर असं टावेल वगैरे हाडकू टाकले, बाहेर काहीच नाही, सगळं आतमध्येच, कारण नंतर हे घरी येणार नाहीत आणि काही काढणार नाहीत, त्यामुळे सगळं मला याच वेळेत जिथल्या तिथं आवरून ठेवावं लागेल. आणि 1 दिवसासाठी, फक्त 1 रात्रीसाठी मी जात आहे, तर इतका विचार करावा लागेल. आपल्या लेडीजचं असंच असतं, 1 दिवसासाठी कुठं निघायचं म्हणलं की खूप विचार करून चालावं लागते, की घरामध्ये सगळे व्यवस्थित ठेवणं, म्हणजे यांना सगळं पटकन भेटून जावं. ते टावेले सगळे मी ओले असलेले इकडे तिकडे दारावरती टाकले, तो वाळले असलेले घडी घालून ठेवले, कपडे सगळे व्यवस्थित ठेवले, म्हणजे सकाळी उठल्यानंतर यांना काही शोधायला नको. दररोजही तसाच प्रकार आहे, काहीच भेटत नाही, समोरली वस्तूसुद्धा भेटत नाही, त्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवलेले. कपड्याचं काम झालं, जे ओले कपडे आहेत ते आणून मी चेअरवर घातलेले आहेत, म्हणजे खूप ओले आहेत ते. दिनेशची बॅग वगैरे धुलेली आहे, ते तितकी बाहेर घातली. आणि इकडे मी बनवत आहे ताक, म्हणजे ताक वगैरे बनवून मी इथंच किचन काउंटर ठेवणार आहे समोर, म्हणजे खाली ठेवलं तर यांना काही भेटणार नाही, किंवा खिडकीत मी ठेवलं ते पण भेटणार नाही. तर ताक बनवून मी इथं समोर ठेवणार आहे. जी भात भाजी भाकरी जी मी बनवलेलं आहे, आता दुपारी जेवण करायला आणखीन येणार नाही, इथे इतक्या लवकर 2च्या पुढून येतात आणि मी 1 वाजताच निघणार आहे घरातनं. तर दुपारचं जेवण रात्रीचं जेवण यामध्येच होणार आहे यांचं. तर सगळं मी इथं ठेवलं अशा प्रकारे, म्हणजे कुठंच यांना शोधायला नको. ताक वगैरे करून इथं ठेवलं, भाजी वरण भात भाकरी. आणि हे जे दूध आहे, आता चहा वगैरे बनलं, आता राहिलेलं दूध मी गरम केलेलं, हलकंसं साय काढलेली आहे आणि दूध हलकंसं गरम केलेले कोमट, आणि त्यामध्ये मी विरजू लावून झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे दूध खराब होणार नाही. कारण आता हे गरम वगैरे त्याला करणार नाही, मग तिथंच ते खराब होणार होतं, म्हणून मी अगोदर गरम केलं आणि विरजू लावलेलं आहे. आणि जे 1-2 भांडे झालेले आहेत, ताक वगैरे बनलेले ताटले आहे, ते सगळं मी क्लीन करूनच ठेवत आहे, कारण आता हे काहीच करणार नाही आणि ती येजोपर्यंत वास उठणार आहे. तर असं इकडे दीपकला ताक वगैरे प्यायला दिलेलं आहे, जेवण अगोदर झालं तर ताक प्यायला, म्हणजे ताक खूप आवडतं, ताक दही सगळ्यांना घरात खूप आवडतं, तर ताक प्यायला घेतलेलं आहे. आणि भांडे क्लीन झाले. आता दूध मी खिडकीत ठेवलेलं आहे, म्हणजे इथंच राहतं दूध, मी इथंच ठेवत असते, झाकून ठेवलेलं आहे, खिडकीही मी बंद केली. आणि इकडं जे आहे ना, आता टावेल वगैरे घडी घालून ठेवत आहे, आणि जे ओले ते दारावरती टाकलं. आणि यांचे बनेन आहेत नवीन, ते पण मी काढून ठेवणार आहे समोर इथं, म्हणजे कवरमध्ये आहे ते कवरमध्ये घेणार नाहीत काढून असा प्रकार यांचा आहे. तर तेही काढून ठेवणार आहे. नंतर हे पॅन्ट वगैरे इकडे तिकडे मुलं टाकलेले तेही व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. तर आपलं लेडीजचं जीवनच असं असतं, हे सगळं आवरायचं. आता कोणी कुठं जायचं म्हणलं की त्यांना खूप आवरून देतो, पण आपण कुठं जायचं म्हणलं की इतका विचार करावा लागतो, पूर्ण घर आवरून जायचं असतं, कारण आपण येजोपर्यंत आणखीन ते अस्तव्यस्तच होणार आहे. तरी पण आता मी सगळं आवरून जात आहे, सगळं जिथल्या तिथं ठेवून जात आहे. तरी बनेन काल घेऊन आलेले आहेत, आता पॉकेटातलं काढून एक बनेन ठेवते, म्हणजे सकाळी घालतील, आणि दुसरं जे आहे ना ते नंतर काढून देता येईल. तर एक काढून मी समोर ठेवलेलं आहे. टावेल
वगैरे सगळे एकत्र ठेवलं, म्हणजे कुठं शोधायला नको यांना. आणि हे जे पिशवीत कपडे दिसत आहेत ते इस्त्रीचे कपडे आहेत, कालच दीपक घेऊन आलेला आहे. तर ते मी घडी म्हणजे पटकन कपाटामध्ये ठेवून देते. असं ठेवल्या पण ते खराब होतात. त्यामुळे आणि ज्या पॅन्टची जे शर्ट आहे ते मी काढून ठेवत असते, कारण जेव्हाही घाई गडबड असते त्यावेळेत आपल्याला एक पॅन्ट एक शर्ट अशा हातात येते. म्हणून या वेळेमध्येच मी सगळं ते काढून व्यवस्थित ठेवत असते, म्हणजे जेव्हाही मलाही घाई गडबड असते आणि यांनाही जायची घाई गडबड असते, मग त्यावेळेत घाई गडबडीत एक शर्ट एक पॅन्ट असा प्रकार होतो. त्यामुळे अशा प्रकारे मी ठेवत असते. यामध्ये दीपक दिनेचेही कपडे आहेत, यांचे आहेत. तर सगळे कपडे मी अशा प्रकारे ठेवत आहे. पिशवी घडी घालून ठेवते. एकदम छोट्या गोष्टी असतात आपल्या घरामधल्या. आणि पूजाचा 3-4 वेळा आतापर्यंत फोन आलेला आहे, म्हणत होती ताई लवकर ये, मी तर काही करणार नाही, भजी जे बनवायच्या तुलाच बनवायच्या, खीर तुलाच बनवायची आहे, मी फक्त भाकरी बनवणार, नंतर नैवेद्य असतो, कानोले असतात, दिवे असतात, हे सगळं बनवायचं. एकदम छोट्या गोष्टी तिला जमणार नाही त्या सगळ्या. तर त्याच्यासाठीच म्हणत होती की थोडंसं लवकर आहे, पण ही कामं माझी आवरेनात. आणि ही म्हणत होती की बाईकही नाही आहे, म्हणजे बाईक कार घेऊन जा म्हणत होते. आता कार कुठं घेऊन जायची, 2 जण जाणार आहोत, मी आणि दीपक. दिनेश सर तिकडेच उतरणार आहे आणि हे येणारच नाही. मग दोघांसाठी मी म्हटलं बाईकच घेऊन जातो आम्ही, कारण एक दिवस तिथंच राहणार आहे आम्ही, बाईक पण तिथंच राहते, कार इथंच राहू द्या म्हणलं. तर बाईक कुणाला तर दिलेलं आहे त्याने यांच्या मित्राला, तर ते हे आणायचे आहे, म्हणत होते घेऊन येईल, तोपर्यंत तुझं काय ते आवर. पण माझी सगळी कामं आवरलेली आहेत. आता त्यांचाच वेट करत ही कामं मी आवरत आहे, म्हणजे आल्यानंतरही पटकन धुता येईल. तर जे कपडे आहेत, कॉलेजचा युनिफॉर्म वगैरे आहे दिनेशचा, ते हे मी बकेटात भरून ठेवले. दीपकचे कपडे म्हणजे एक मोठा बकेट टप्पा भरलेला आहे धुवायच्या कपड्यानंतर, असो मी आता आल्यानंतरच धुणार आहे. आणि इस्त्रीचे कपडे मी सगळे काढून एका ते घालून ठेवले, म्हणजे ज्या पॅन्टचे जे शर्ट आहे ते सगळं मी कपाटात अशा प्रकारे लावत आहे. थोडंसं कपाटात अस्तव्यस्त झाले, साड्या वगैरे कपडे काही होत नाहीत, पण साड्या जे आहेत ना माझ्या खूप अस्तव्यस्त होतात, कारण का ज्यावेळी ती घाई गडबड असते त्यावेळेत काढते, नंतर जेव्हा ठेवायची वेळ येते ना त्यावेळेत असंच ठेवून देते, म्हणून ते तसं होतं. तर असो कपडे ठेवले इस्त्रीचे. आणि इकडं दीपकची पॅन्ट वगैरे ते सगळं मी घेत आहे उद्या घालण्यासाठी, म्हणजे आता तर नाईट पॅन्ट हे ते आहे, म्हणजे जे हाफ पॅन्ट आहे ते घातलेलं आहे, पण उद्या तिथं गेल्यानंतर कपडे घालण्यासाठी मी घेत आहे. दीपक दिनेशचे नंतर माझी साडी घेतलेली आहे, ही साडी मी उद्या घालणार आहे. ती साडी मी घेतलेली आहे, म्हणजे पिशवी भरून घेत आहे, म्हणजे सगळं घरचं तर आवरायचंच, परत आपलंही आवरून घ्यायचं असतं, आपल्याला कोणी आवरून देणार नसतं. तर सगळं आवरलेलं आहे. आता यांना फोन केलेला होता की सगळं माझं आवरलेलं तर बाईक घेऊन या लवकर, तर घेऊन येतील. म्हणत होते अर्धा तास थांब, सकाळपासून चालू आहे त्यांचं. मी कुठं जायचं म्हणजे खूप विचार करतात, अर्धा तास थांब, आणखीन अर्धा तास थांब, ते अर्धा तास कधी येणार काय माहिती, वेटच करत राहते मी. तर आता म्हणलं आता 1 वाजलेले आहेत, आता आम्ही निघणार आहोत, लवकर बाईक घेऊन या. तर आणलेले आहेत, आता दीपक आणायला जात आहे. टायमिंग बघू शकता, दुपारची 1:30 वाजलेले. सकाळपासून आवरत आहे, पण एक नाहीतर एक प्रॉब्लेम. जसं मी सगळी कामं घरची आवरली फास्टमध्ये, हे म्हणत होते की बाईकच नाही, कुणाला तर दिलेली आहे, तर ते जाऊन आत्ता घेऊन आलेले आहेत. आणि आता दीपक परत चावी विसर कुठं जायचं म्हणलं की खूप टेन्शन असतं आपल्या लेडीजचं, कारण सगळ्यांना पाठवून देतो आपण वेळेत, पण स्वतः बाहेर निघणं किती कठीण आहे ते आपण जात वेळेसच कळतं. सगळी कामं आवरली तरी पण एक नाहीतर एक विसर होतच आहे. पूजाचा सारखा फोन येत आहे की ताई सगळं मी बनवून ठेवलेलं आहे, फक्त भजी बनवायचे, तू येऊन बनव. तर ठीक आहे, आता पटकन जाऊ मी. आता झालेले सगळं चावी द्यायला गेलेलं आहे हा दीपक, तर चावी देऊन येईल पटकन. तोपर्यंत मी दार वगैरे लावून लॉक लावून बाहेर बसते, म्हणजे पटकन जाता येईल. आता खूपच लेट झालं आहे, आता जाऊन कधी करणार काय माहिती, थोडंसं जास्तही करायचं. दार वगैरे बंद केलेले आहेत आणि बाहेरचं मेन दारही बंद करते, लॉक वगैरे लावते. तोपर्यंत दीपक येईल चावी देऊन यांना, म्हणजे एक वेळा जाऊन आला, चावी न्यायचं लक्षात राहिलं नाही त्याच्या, त्यामुळे आता परत गेलेलं आहे, म्हणजे विसरा होतच आहे. असो झालेले फायनली आता आम्ही घरातनं निघत आहोत. तर आता यासोबत या व्हिडिओ इथं सेंड करते. गावाकडे गेल्यानंतर कशी वेळ अमुषा केली, कसं काय केलं, सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. बाय बाय, टेक